यांची येण्याची स्टाईल तर आज अशी होती जस काय मला एखादं स्थळी घेऊन आले आणि आले तर आले त्यात मला शिव्या द्यायला बी चालू केलं. म्हणजे कशाला घेतो आम्हाला ब्लॉग मध्ये. आपल्या घराचं नियोजन एकदम व्यवस्थित चालू आहे, पण इकडे पसारा पाहून असं वाटत होतं घर छोटं झालं आणि बाकीचा पसाराच मोकार झालाय. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि सकाळी सकाळी सुद्धा एवढं फ्रेश दिसतोय, पण या फ्रेश दिसण्याचं कारण आयफोन मधलं फिल्टर आहे. घराचं पूर्ण काम झाल्यानंतर नियोजन बघा कसं पद्धतशीर लावतो. तसं तर गायांचं चाऱ्याचं नियोजन आदल्या दिवशीच करेल राहतं, पण आज गायांना जरा जास्तीच भूक लागली होती, चारा बी पुरला नाही. तसं बी आपल्याला घरच्या आयत्या भाकरी खाऊन वैतागलेले होते. म्हटलं काहीतरी काम तरी करू. ऋषी शेठला म्हटलं मी मुरघासाचे कॅरेट भरून देतो, तुम्ही गायांना टाका. बरं तरी चाऱ्याचं नियोजन 4 महिने आधीच करेल राहतं, त्याच्यामुळे लय काही धावपळ होत नाही. मला लहानपणापासून कामाची सवय आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. ऋषी शेठना बघा ना किती कॅरेट वर आणून ठेवलेत. मी मागच्या जन्मी काय पुण्य केलं तर काय माहिती, पण जेव्हा मी कामात असणार ना तेव्हा कोणी ना कोणी माझ्या कामात अडथळा करायला येणार. बरं पुण्य बी असं केलंय, जे भेटायला आले ना त्यांनाच काम सांगणार. आपल्या सार्थकला वरून डायरेक्ट 2 कॅरेट देत होतो, तो म्हणे काय मला झेपणार नाही. म्हटलं एकच घे, कसं आहे तू लहान बाळी. तो बघा ना कसं सरकारी काम करून राहिला, कपडे बी भरले पाहिजे नाही काहीच नाही. शेठचा अवतार पाहून असं वाटलं की 100% कामार पडलंय कॅरेट बघू. इकडे धावणे पाटील त्यांच्याच गणगणित होते, जणू काय त्यांनी पहिल्यांदाच हेल्मेट घातलंय. त्यात ऋषी शेठला असं वाटत होतं यांचे भाषण लवकर संपतील आणि मला कॅरेट न्यायला मदत करतील, पण आमचे भाषण काही संपत नव्हते. शेवट तेच साईडनं नाही का कॅरेट घेऊन गेले गपचूप. ह्या दोघांचं नियोजन नेमकी काय यांच्यालाच माहिती. चालले होते कुठतरी फिरायला. यांच्यावर अजून हायकोर्टाने काही कब्जा नाही केला, नाही त्यांना कळलं असतं फिरायचं नियोजन आधी कोणाला विचारायचं असतं. भरपूर जणांना वाटत असन की गायांचं नियोजन लई सोपं आहे, पण जेव्हा सगळं काम स्वतःला करावं लागतं ना तेव्हा कळतं. आज सगळा गोठा साफ करायचं नियोजन चालू होतं. पुढे जाऊन तसं बी पाऊस झाला ना तर लई चिडचिड होते. ऑफिसवर आल्यानंतर प्रणवला पण काय सुट्टी नाही दिली. त्याला म्हटलं माझं थोडं काम बाकी होतं, म्हटलं लिहून घे तेवढं. चला तर मग काय कामाचं नियोजन आखितो आणि आखलेलं नियोजन उद्या परत तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतो.